नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं, कमळी आणि विरुद्ध कामिनी सुप्त लढाई पोचलेली आहे थेट कोर्टामध्ये. अन्नपूर्णा हाऊसमध्ये काही दिवसांपासून विचित्र तणाव सुरू असतो. कामिनी, अनिका आणि रागिनी तिघीही आतून एकच प्लॅन करत असतात, कमळीला या घरातून आणि प्रॉपर्टीमधून कायमचंच बाहेर काढायचं. आणि हो मित्रांनो, ते कशा प्रकारे काढायची युक्ती करतात आणि कसं काढतात ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की कामिनी ही रोज नयनताराच्या कानामध्ये विष ओतत असते. तर ती म्हणत असते, ताई, कमळी ह्या घरामध्ये आली आणि घरातली शांतताच संपली. उद्या प्रॉपर्टीवरती दावा केला तर? तेव्हा अनिकाही लगेच आग लावते आणि म्हणते, हो आई, कमळी मुद्दाम सगळ्यांचा विश्वास जिंकते आणि ती असंच करेल. रागिनीही साथ देते आणि म्हणते, आज थांबवलं नाही ना तर उद्या अन्नपूर्णा हाऊसवरती ती हक्क सुद्धा सांगेल. तेव्हा शेवटी कामिनी थेट कोर्टात केस दाखल करायचा विचार करते आणि कमळीचा अन्नपूर्णा हाऊस आणि प्रॉपर्टीशी काहीही संबंध नाही तेव्हा तिला ताबडतोब बेदखल करावं असं ती केस दाखल करते. आणि कोर्टाचा दिवस जवळ येतो आणि त्याच दिवशी कोर्टाबाहेर खूप गर्दी जमलेली असते. कमळी शांतपणे पण ठाम याच्यामध्ये उभी असते आणि ऋषी सोबत असतो. तेव्हा नयनतारा कन्फ्युज्ड होऊन जाते का तिला कमळीचा साथ द्यायचा की कामिनीचा. रोहित आणि राधिका दोघेही टेन्शनमध्ये असतात. अनिका कॉन्फिडंट स्माइल देत असते आणि कामिनीच्या चेहऱ्यावरती एक विजयाचा आनंद दिसतच असतो. तेव्हा कोर्टरूममध्ये जज येतात आणि ते कामिनीचा वकील तिथे सुरू करतो आणि म्हणतो, माननीय न्यायालय, कमळी ह्या घरात फक्त पाहुणी म्हणून आलेली आहे आणि तिचा ना ब्लड रिलेशन आहे आणि ना प्रॉपर्टीवरती हक्क, पण ती हळूहळू विश्वास जिंकून घरावरती कब्जा करायचा प्रयत्न करते. तेव्हा अनिका विटनेस बॉक्समध्ये जाते आणि म्हणते, हो, कमळी घरामध्ये आली तेव्हापासून सगळंच बदललेलं आहे जज साहेब. तेव्हा रागिनीही खोटं बोलते आणि म्हणते, ती मुद्दाम सगळ्यांना मॅनिप्युलेट करत असते. आणि कमळी शांत उभी असते. जज तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात, कमळी, तुमचं काय म्हणणं आहे का? तेव्हा सगळ्यांना तिचे नजरा तिच्यावरतीच खेळतात आणि कमळी हळू आवाजात बोलायला लागते आणि सुरुवात करते आणि ती म्हणते, मी कधीच ह्या घरावरती हक्क मागितलेला नाही आणि दाखवलेला सुद्धा नाही. मला फक्त माणसांचा आधार हवा होता आणि तो मला मिळालेला आहे. तेव्हा कामिनी लगेच मध्ये बोलायचा प्रयत्न करते आणि म्हणते, नाटक, हे सगळं नाटक. तेव्हा जज तिला थांबवतात आणि म्हणतात, कमळी पुढे बोल. तेव्हा कमळी पुढे बोलते आणि म्हणते, पण मला आज प्रश्न प्रॉपर्टीचा नाही, फक्त विश्वासाचाच आहे. तेव्हा इतक्यातच कामिनीचा वकील काही पेपर्स दाखवतो आणि तो म्हणतो, हे डॉक्युमेंट्स प्रूव्ह करतात की कमळीचा ह्या घराशी काहीही संबंध नाही. तेव्हा नयनतारा हादरून जाते आणि ती म्हणते, अनिका आणि रागिनी एकमेकींकडे पाहू लागतात आणि हसतात, जसं काय त्यांना सगळं त्यांच्या म्हणण्यानुसारच झालेलं आहे. कामिनी मनामध्ये विचार करते की आज वेळ संपलेला आहे, अखेर तो दिवस आला आणि तोच आनंद आपल्याला हवा होता. पण कमळी अचानकच बाजी फिरवते. ती म्हणते, शांतपणे बॅग उघडते आणि मधून एक जुनी फाईल काढते. आता इथे सगळंच बदलणार असतं. सगळे सरप्राईज होतात आणि जज समोर ठेवते. हे माझ्यासाठी आणि माझ्याकडे काल रात्रीच आलेलं आहे जज साहेब. तेव्हा त्यात असतं जुनी प्रॉपर्टी फाईल, हॉस्पिटल रेकॉर्ड्स आणि सर्वात मोठा प्रूफ. आणि कामिनी एका एजंटला ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये बोलत असते आणि तिचा स्पष्ट आवाज येतच असतो. कमळीला घरातून काढायचं असेल तर पेपर्स बदलावे लागतील आणि हे सगळी जबाबदारी तुमची. तेव्हा कोर्टरूममध्ये पूर्ण शांतता पसरते आणि जज गंभीर आवाजामध्ये म्हणत असतात आणि कामिनीचा चेहरा उतरूनच जातो. अनिका घाबरते आणि रागिनी पॅनिक होऊन जाते. फॅमिली रिएक्शन्समध्ये येतात आणि नयनतारा थरथरल्या आवाजात म्हणते, कामिनी, तू पेपर्स बदलले होते का? तेव्हा कामिनी काहीच बोलू शकत नाही. राधिका शॉक होऊन जाते आणि रोहित म्हणतो, हे काय केलेलं आहे? ऋषी पुढे येतो आणि म्हणतो, मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की कमळी खोटं बोलत नाही आणि बोलणारही नाही. तेव्हा जज रेकॉर्डिंग पुन्हा ऐकवतात आणि कामिनीचा वकील गप्पच बसून जातो. मोठा इमोशनल मोमेंट सुरू होतो आणि जज कमळीला विचारतात, तुम्हाला ह्या घरावरती क्लेम करायचा आहे का? तेव्हा सगळेजण टेन्शनमध्ये येतात. सगळ्यांना असं वाटतं की कमळी हो म्हणेल, पण कमळी डोळ्यात पाणी आणून म्हणते, मला प्रॉपर्टी नको, मला फक्त माझ्यावरचं खोटं साफ करायचं होतं आणि ते मी केलेलं आहे. पूर्ण कोर्टरूम सायलेंट होऊन जातं आणि नयनताराच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती पहिल्यांदाच कमळीकडे चालतच येते आणि म्हणते, कमळी, आम्ही तुला चुकीचं समजलो, सॉरी. तेव्हा ऋषी अभिमानाने तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा फायनल जजमेंट येतो आणि जज म्हणतात, कामिनीचे चुकीचे डॉक्युमेंट्स आणि खोटे पुरावे देऊन
न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे आणि ते प्रयत्न केलेला आहे. केस इज डिसमिस्ड. तेव्हा हा केस इथेच संपतो. कमळीला अन्नपूर्णा हाऊसमधून बेदखल करण्याची मागणी फेटाळली जाते आणि कामिनीवरती चौकशीचे आदेश दिले जातात. सगळेजण शॉक होतात. कामिनी ओरडते, कमळी कमळी. तेव्हा पोलीस तिच्या जवळ येतात आणि म्हणतात. अनिका आणि रागिनी घाबरून जातात आणि मागे हटतात. नयनतारा रडतच उभी असते. ऋषी कमळीच्या जवळ येतो आणि म्हणतो, कमळी, आज तू एकटीने सगळ्यांना उत्तर दिलेलं आहेस आणि माझ्याकडून हेच मला पाहिजे होतं. कमळी शांतपणे म्हणते, सत्याला वेळ लागतो पण हे हरत नाही. असं म्हणत हा एपिसोड इथेच संपतो आणि कामिनीचा पुढचा डाव काय असेल हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.